आज सोने 1.5 लाखांच्या आणि चांदी 3.5 लाखांच्या पुढे जाण्यामागे केवळ बाजारातील चढ उतार नसून जगभर पसरलेली तिसऱ्या विश्वयुद्धाची भीती हे सर्वात मोठं कारण मानलं जात आहे. कारण सध्या जगात एकाच वेळी अनेक आघाड्यांवरती युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रशिया युक्रेन युद्ध, इस्रायल हमास संघर्ष, इराण अमेरिका तणाव, चीन तैवान वाद, उत्तर कोरियाच्या अणुचाचण्या आणि नाटो देशाची हालचाल पाहता अनेक जागतिक विश्लेषक उघडपणे म्हणत आहेत की हे सर्व संघर्ष एकत्र जर पेटले तर ते थेट तिसऱ्या विश्वयुद्धात रूपांतरित होऊ शकतात. आणि हीच भीती आज जागतिक आर्थिक व्यवस्थेला हादरवत आहे. जेव्हा तिसऱ्या विश्वयुद्धाची शक्यता चर्चेत येते तेव्हा शेअर बाजार, क्रिप्टो चलन आणि बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास कमी होतो. सरकारे मोठ्या प्रमाणात पैसा छापू शकतात, चलनाचे मूल्य घसरू शकते आणि अशा वेळी इतिहासानुसार जगभरातील गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीकडे धाव घेतात. त्यामुळेच मोठे आंतरराष्ट्रीय फंड, बँका आणि देशाच्या केंद्रीय बँकांनाही प्रचंड प्रमाणात सोन्याची खरेदी सुरू केलेली आहे. त्यातच अमेरिकन डॉलर मजबूत होत असून भारतीय रुपया कमकुवत झाल्याने भारतात आयात होणारे सोने चांदी अधिक महाग होत आहेत आणि त्याचा थेट परिणाम दरवाढीवरती दिसतोय. चांदीच्या बाबतीतही परिस्थिती आणखीन गंभीर आहे. कारण तिसऱ्या विश्वयुद्धाची शक्यता वाढते तसं संरक्षण उद्योग, सोलर एनर्जी, इलेक्ट्रिक वाहन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातून चांदीची मागणी प्रचंड वाढते. मात्र जागतिक पातळीवर खाण उत्पादन मर्यादित आहे. काही देशांनी निर्यात रोखली आहे आणि त्यामुळे पुरवठा मागणीचा ताण वाढून चांदी 3.5 लाखाच्या पुढे झेपावत आहे. त्याशिवाय जगातील मोठ्या केंद्रीय बँका व्याजदर कपातीच्या तयारीत असल्याने एफ-डी आणि बॉन्ड सारख्या पर्यायावर परतावा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न व्याज देणार पण युद्ध काळातही मूल्य टिकवणारं सोनं चांदी अधिक आकर्षक ठरतं. म्हणूनच आज दिसणारी ही प्रचंड भाववाढ ही बाजाराची अफवा नसून तिसऱ्या विश्वयुद्धाच्या शक्यतेने निर्माण झालेल्या जागतिक भीती, आर्थिक अस्थिरता आणि गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचा थेट परिणाम आहे. आणि जोपर्यंत तिसऱ्या विश्वयुद्धाचा धोका पूर्णपणे दूर होत नाही तोपर्यंत सोने आणि चांदी स्वस्त होतील अशी अपेक्षा करणं कठीण आहे. येणाऱ्या सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल केसरी सोबत जोडलेले राहा. यूट्यूबवरती देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तत्पूर्वी धन्यवाद. पुन्हा भेटूयात नव्या अपडेटसह.